बघा असं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी कुठेही या प्रकारचं कोणतेही वक्तव्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर नाही केलेलं आहे। त्यांनी या प्रकारचं म्हटलं आहे की मनुस्मृतीचं ज्या प्रमाणात पाठांतर किंवा ज्या प्रमाणात मनुस्मृतीचं नाव विरोधी पक्षात लोक काढतात, तर मनुस्मृती इतक्या म्हटलं देवाचं नाव जर घेतलं असतं तर यांचं कुठेतरी अकल ठिकाणावर आली असते किंवा या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। कुठेही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणतेही वक्तव्य अमित शाह साहेबांनी केलं नाही। आणि काँग्रेस पक्षाचं ही नेहमीची काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीची ही नेहमीची प्रथा आहे की कोणताही एखादा शब्द हे केला त्याचा फार विप्रयास करून काहीतरी पूर्ण देशभरात त्याचं काहीतरी दंगे फैलवण्याचं काम करतात। ते संविधानाच्या बाबतीत लोकसभा निवडणुकीत केला होता तसा मुद्दा काँग्रेसकडून उचलला जातो। बघा असं आहे की आपल्याला माहीत आहे की ते सगळं फेक नेरेटिव्ह होतं। संविधानाबद्दल कुणीही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही शीर्ष नेतृत्वाने किंवा भारतीय जनता पार्टीच्या ऑफिशियल कोणत्याही नेत्यांनी या प्रकारचं काही वक्तव्य केलं नव्हतं आणि पूर्ण देशभर त्यांनी ज्या प्रमाणात एक फेक नेरेटिव्ह पसरवलं त्याच प्रकारचं हे करण्याचा प्रयत्न करतात आहे। अमेरिकेमध्ये राहुल गांधी ज्यावेळेस त्यांनी तिथे नागरिकांची भेट घेतली, तिथे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली, त्याआधी त्यांनी म्हटलं होतं की आरक्षण त्यांना संपवायचं आहे आणि कुठेतरी त्यांच्या मनात काय आहे, काँग्रेस पक्षाच्या मनात काय हे या माध्यमातून आपल्याला दिसून येतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।